कशी वाटते डिश? आहे की नाही वीकेंडचा परफेक्ट बेत? तर हे सगळं केलं आहे आपण घरगुती, अगदी बाहेरचं कोणतंही साहित्य न वापरता. तर त्यात आपण केलं आहे अगदी फ्रेश घरगुती व्हर्जिन मोइतो. त्याच्यासोबत आहे आपलं बोनलेस चिकन घरगुती मसाल्यातलं. त्यासोबत पुदिना चटणी आणि हॉटेल स्टाईल सलाड. तर चला पाहूया रेसिपी. नमस्कार आणि वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपण पाहणार आहोत एक परत नवीन इझी रेसिपी आणि घरच्या घरी घरगुती मसाल्यांमध्ये केलेली. ती आहे चिकन 65, पण घरगुती मसाल्यांमध्ये. ह्यात बाहेरचा मसाला काहीही नाही आहे. तर आता आपण पाहूया इन्ग्रेडियंट्स. तर हे आहे 2 टीस्पून रॉक सॉल्ट किंवा मीठ, साधं मीठ 2 टीस्पून, 2 टीस्पून तिखट किंवा मालवणी मसाला, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून साधं तेल, अर्धा कप दही, साधं दही आहे. आणि हा आहे एक मसाल्याचा बेस करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जवळजवळ 10 ते 12 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, एक 50 ग्रॅम आलं आहे. हे बघा, आलं 50 ग्रॅम आणि लसणीचे 3 कांदे. म्हणजे आपल्याला पूर्ण आपल्या ह्याला ज्या डिशला चिकनला झणझणीतपणा येणार आहे तो ह्या बेस मसाल्याने येणार आहे. त्यामुळे हा मसाला टँगी आणि झणझणीत करण्यासाठी 3 आपण घेतले, कारण हे छोटे आहेत कांदे. जर मोठा कांदा असेल लसणीचा तर 2 इनफ आहे. ठीक आहे, हा आपल्याला वाटून घ्यायचा मसाला. आणि आपलं हिरो इन्ग्रेडियंट आहे चिकन. तर हे चिकन आहे बोनलेस चिकन. ही स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आणि पीसेस छोटे छोटे केलेत मी त्याचे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता की असे छोटे पीसेस आणि ते बोनलेस आहे चिकन. ठीक आहे, तर आता आपण काय करू की हे हिरवं वाटण आधी ह्या लसणीच्या सालीनी काढायच्या, फक्त पाकळ्या वेगळ्या करून लसूण वाटून घेऊ आणि हा हिरवा मसाल्याचा बेस आणि सगळं चिकनला लावू. तर आता भेटू. आता तुम्ही पाहू शकता की आपण हे जे वाटण मगाशी मी म्हटलं हिरवे मसाले ते आपण घेतले आहेत वाटून. हे बघा, ही झाली आहे पेस्ट रेडी. तर आता आपण काय करू, ही पेस्ट आणि हे सगळं जे सामान आहे हे सगळं आपण टाकू या आपल्या चिकनमध्ये. म्हणजे आपण इन शॉर्ट आता करतोय मॅरिनेशन. तर आधी आपण हे पुढे घेऊ, सगळं चिकनला पुढे आणू. एक सेकंड, पुढे घेऊ आता. आणि 1 बाय 1 सगळे मसाले यात टाकायचे आहेत. पहिलं जात आहे, हे आहे तिखट किंवा मालवणी मसाला पावडर 2 टीस्पून, 1 टीस्पून आहे हळद, 2 टीस्पून आहे मीठ, 2 टीस्पून तेल. कधी कोणताही पदार्थ मॅरिनेशनला ठेवतो तेव्हा त्यात तेल हे जरूर टाकायचं, कारण त्याने मॅरिनेशन खूप छान होतं. आणि मग हे अर्धा कप आपलं दही. दही छान पुसून घेऊया. आणि आता एक चमच्याने, हे तिखट आहे त्यामुळे हात वगैरे डोळ्याला नाही लागणार याची काळजी घ्या. हे आपण टाकतोय जी वाटलेली आपली ग्रीन चटणी. आता काय करायचं, हे सगळे मसाले आत टाकून हे छान ढवळून अर्धा तास ठेवून द्यायचे. हे सगळं आपण ग्रीन चिकन टाकलं. मी हातानेच ढवळते कारण मॅरिनेशन व्यवस्थित व्हायला हवं. तर हे सगळे मसाले यात आता मिक्स केलेत, म्हणजे टाकलेत. तर हे व्यवस्थित चिकनला लागलं गेलं पाहिजे. आता हे व्यवस्थित, कारण जेवढं हे व्यवस्थित मॅरिनेशन होईल चिकन. आणि टँकी फ्लेवरसाठी आपण दही वापरले, लेमन वगैरे मग टाकायची गरज नाही. आणि याच्यासोबत मी एक तुम्हाला ड्रेसिंग देईन आणि एक चटणी शिकवेन की ते अल्टिमेट, म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना तंदूर वगैरे, तसं तंदुरी चिकन बोनलेस तसंही लागतं. विथ बोन केलं तर ठीक आहे, पण बोनलेस झटपट होतं. आणि विथ बोन असेल तर मग ते शेकायला खूप वेळ लागतो. हे पटपट शेकून होतं. तर हे पहा, सगळ्या चिकनला व्यवस्थित हे मॅरिनेशनचं कोटिंग लागलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे झाकून ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे, हे झाकून ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासासाठी. तर आता वाजले आहेत 11.
35, तर एक 12पर्यंत आपण हे असंच ठेवून देऊया आणि मग डायरेक्ट तळायला घ्यायचं. आता ह्याच्यात काही टाकायचं नाही आहे. दिस इज रेडी, की आता आपण डायरेक्ट तळायचं. जेव्हा कधी लागेल तेव्हा तळायचं. अगदी रात्री हवं तर मग फ्रीजमध्ये ठेवा, उद्या हवं तर फ्रीझरमध्ये ठेवा. एवढीच फक्त काळजी घ्यायची आहे. पण हा जो आपण जो बेस केला आहे, की हा अल्टिमेट बेस आहे. ह्यात अजून काहीही टाकायची आता गरज नाही आहे. ठीक आहे, तर आता आपण अर्ध्या तासाने भेटू. तर आता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे अर्धा तास आपण हे चिकन जे आहे ते मॅरिनेशनला ठेवलं. तर आता आपण ते ओपन करूया. बघा किती सुंदर ते ओपन केल्या केल्या एक वेगळा असा छान सुंदर दरवळ सुगंध पसरला आहे. आणि आता आपण काय करू, तर इथे आपण पॅन ठेवलं आहे. ठीक आहे, पॅन छान तापू दे, त्यात थोडं तेल टाकू आणि मग हे 1 बाय 1 हे सगळे चिकनचे पीसेस या पॅनवर तळून घेऊ. तर आता पॅन तापलाय, थोडं तेल. आपण हे शॅलो फ्राय करतोय कारण काय होतं, डीप फ्राय केल्यावर आहे ना खूपच ते ऑइली होऊन जातं. तर शॅलो फ्राय ठीक आहे, म्हणजे खायला पण छान आणि होतंही पटकन. तर आता गॅस थोडा फास्टच राहू दे, तेल तापू दे, डायरेक्ट टाकायचे. हे खूप इझी आणि चवीला खूप छान पटकन होणार. आणि हे बघा, आता आपण मॅरिनेट तर सगळे केलेत, पण सगळे एकत्रच तळायला हवे असं नाही आहे. तुम्हाला आता खाण्यापुरता तळून आजच जर तळायचे असतील सगळे तर फ्रीजमध्ये ठेवा आणि आजच जर सगळे तळायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा. पण जर उद्या किंवा म्हणजे उद्यासाठी तुम्ही आज मॅरिनेशन करून ठेवणार असाल तर मात्र मग ते डीप फ्रीजरला टाका. तर हे असं आपण एक बॅच लावून घेऊया. हा बॅच होऊ दे, मग पुढचा बॅच बघू. ही जास्त जो आवाज येतो ना तेलाचा, तो थोडा माइल्ड होत आला की समजायचं की होत आलाय थोडाफार. तर आता आपण हे मी तुम्हाला जवळून दाखवते. आता आपण हे पीसेस एक एक असे पलटूया, म्हणजे दुसऱ्या साईडनेही. कारण मॅरिनेशन जेवढं चांगलं होईल ना तेवढं मग हे शेकतं पटकन. आणि पटकन असं आपण म्हणजे दोन्ही साईडने ते छान ब्राऊन करून घ्यायचे. आणि हे आपलं बोनलेस आहे त्यामुळे ह्याला व्हायला वेळ नाही लागत. तर असं हे घरच्या घरी केलेलं, घरच्याच साहित्यात केलेलं चिकन 65 आपलं आता रेडी होतं. हे बघा, की जे आपण हॉटेलमध्ये नाही का खात, तिथे तर त्यांच्याकडे मोठं तंदूर असतं त्यामुळे त्यांचा हा कलर आणि हे पटकन येतं. आपण घरच्या घरी करतोय त्यामुळे आपण थोडं आपल्या पद्धतीने पॅनवर करतोय. पण हे तंदूरला हा कलर आला तरच ते खरपूस, म्हणजे खरपूस व्हायला हवं इन शॉर्ट. हे बघा, हे पीसेस अजून एका व्हायचं आहे, बाकीचं झालंय. आणि हे बोनलेस असल्यामुळे काय माहिती आहे की पटकन शिजतं. आणि हे बघा, आता हे झालेलं दाखवते तुम्हाला. त्यात आपण हे केलं तर पीस होतोय त्याचा, म्हणजे हे रेडी आहे. फक्त थोडं ह्याला हे 1-2 पीसेसला कलर नाही आलाय अजून, तर ते होऊ दे. मग आपण हे काढून घेऊ आणि असं हा सगळे बॅचेस असे तळायचे. आता खाण्यापुरता आता तळा आणि मग बाकीचे जेव्हा कधी खायचं असेल तेव्हा काढून तळा. मॅरिनेशन केलेलं बाउल फ्रीजमध्ये, आणि जर उद्या खायचं असेल तर फ्रीझरमध्ये स्टोअर करायचा. घरगुती चिकन 65 विथ पुदिना म्हणजे मिंट चटणी आणि काकडी, कुकुंबर, टोमॅटो, कॅरेट सॅलड. आणि त्याच्या जोडीला आपण केलं आहे फ्रेशली घरगुतीच बनवलेलं व्हर्जिन मोहितो. कसं व्हर्जिन मोहितो, गार्डन स्टाईल सॅलड आणि पुदिना चटणीच्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्या तिथून घ्या आणि हे वीकेंड स्पेशल प्लॅटर तयार करा. थँक्यू. तर आपलं वीकेंड स्पेशल प्लॅटर इज रेडी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डू सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. धन्यवाद.